नाताळच्या सुट्ट्यांमुळे लाखोने अनेक भाविक पंढरपुरात दाखल आहे. असेच भाविक आपल्यासोबत आहेत. काय सांगसाल, तुमचं नाव काय? रामदास बळीराम जुन्ने. कुठून आलाय? मुखेड. दर्शनाला किती टाइम लागला तुम्हाला? दर्शनाला 2 तास. अजून काही भाविक आपल्यासोबत आहेत. आम्ही मुखेडहून खास विठू रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरी आलेले आहोत. दरवर्षी वर्षाच्या शेवटी आम्ही माऊलीच्या पायावर डोकं टेकवण्यासाठी येत होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक आत्मिक समाधान भेटते. त्यामुळे आम्ही बरेच दिवस म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेस तरी देवाला काय मागणं घातलंय तुम्ही? देवाला सुख समाधान मागितलं, आनंद मागितला. आणि देव असा आहे, पांडुरंग न मागता सर्व देणारा आहे. त्याच्यामुळे त्याला मागण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही पर्यटन स्थळी न जाता धार्मिक स्थळाला महत्व का दिले? प्रत्येक वर्षी मी मुखेड नगरीचा नगराध्यक्ष आहे. प्रत्येक वर्षी आम्ही नाताळच्या महिन्यामध्ये पूर्ण महिना देवदर्शनामध्ये घालवतो. आणि देवदर्शनात याच्यासाठी घालवतो की परमेश्वर त्यांचा आहे, आमचा परमेश्वर जे आहेत त्या परमेश्वराचा आम्ही मागणी मागतो की सुख समृद्धी आणि परमेश्वर चरणी सर्वांना सुखानं नांदावं, की या आमच्या नगरीतील जनता यासाठी आम्ही देवाजवळ मागणं मागतो. इतर भाविकांना तुम्ही काय सांगसाल? इतर भाविकांना एवढंच सांगतो की ज्याप्रमाणे नाताळ महिन्यामध्ये तुम्ही दुसरीकडे न जाता आणि कोणता विचार न करता देवदर्शनाकडे वळा आणि देवदर्शन घ्या. याच्यात तुम्हाला देखील शांती लाभेल असे मला वाटते. अजून काही भाविक आपल्या सोबत आहेत, काय सांगसाल? माझं नाव आहे राम सावळेश्वरकर, मुखेडचा रहिवासी आहे, जिल्हा नांदेड. आम्ही सर्वजण नाताळच्या निमित्तानं इतर पर्यटन स्थळाकडे न जाता विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथं आलो. दरवर्षी आम्ही येत असतो तिथं. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला जो मानसिक समाधान मिळतंय ते मानसिक समाधान आम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये वर्तवू शकत नाही. मंदिर परिसरातून न्यूज 9 मराठी श्रावणी लवेकर, पंढरपूर.